पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या सह्या मारून कनिष्ठ लिपिकानंच बनावट वारस दाखल्यांचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। संशयितांना 80 बोगस दाखले दिल्याचं म्हटलंय। वारस दाखल्यातील या हेराफेरीमुळे खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे। या प्रकरणातील पहिला संशयित दीपक फड असे अटकेत असलेल्या आरोपीचं नाव असून दीपक हा पनवेल येथील कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ लिपिक या पदावर काम करत होता। दीपकला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। ॲडव्होकेट महेश देशमुख यांनी पनवेल येथील दिवाणी न्यायालयामध्ये ठाणे येथील कमलादेवी नारायण गुप्ता विरुद्ध भरत नारायणदास गुप्ता, रवी नारायणदास गुप्ता, रतन नारायणदास गुप्ता, पूजा भावेश केसरी या अर्जाच्या चौकशीसाठी न्यायालयात अर्ज केला होता। पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयात संबंधित अर्ज क्रमांकाची पडताळणी केल्यावर असा अर्ज चाला नसल्याचं उघडकीस आलं। गुप्ता कुटुंबियांचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयानं कोणतेही या प्रकरणी आदेश दिले नसताना या आदेशावर सहाय्यक अधीक्षक प्रवीण बांदिवडेकर आणि न्यायाधीशांची सही बनावट असल्याचा संशय न्यायालयाच्या प्रशासकीय यंत्रणेला आला। त्यामुळे हा सर्व गैरकारभार उघडकीस आला। पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षका संचिता घरत यांनी ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवला। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील वाघ हे या प्रकरणाचा तपास करत असून न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदावर काम करणारा दीपक फड याला या प्रकरणी रविवारी सायंकाळी अटक केली। दीपक फड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं अशा प्रकारचे 80 बोगस दाखले दिल्याची कबुली दिली आहे। दीपक हा मागील 5 वर्षांपासून कनिष्ठ न्यायालयातील संगणकीय विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर काम करत होता। नोव्हेंबर 23 ते ऑक्टोबर 2024 महिन्याच्या दरम्यान दीपकनं वारस दाखल्याची सुनावणी प्रलंबित असताना न्यायाधीशांची खोटी स्वाक्षरी करून दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असे शिक्के मारून वारस दाखल्याची ऑर्डर तयार केल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय। नेमका किती लाभार्थ्यांनी आणि किती कोटींची संपत्ती मिळवण्यासाठी या बोगस दाखल्यांचा वापर केला याचा तपास आता सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपला चॅनल, आपला आवाज।